नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांसाठी आताचे सर्वात मोठे आणि आनंदाचे बातमी आलेले आहे। बघा, 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढील 2 तासानंतर नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपये, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2000 रुपये, म्हणजे या 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा, तुम्ही जर नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला सुद्धा आजच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहेत। आणि जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला सुद्धा पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। बघा, 2 तासानंतर 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आणि पीएम किसान योजनेचे लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, अखेर सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। म्हणजेच पुढील 2 तासानंतर 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। परंतु नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार होणार नाही। जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसत असतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत। बघा, शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा भरपूर दिवसांपासून विचारपूस करत होतात की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी येणार आहे, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता कधी येणार आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ऑफिशियल न्यूज चॅनलच्या माध्यमातून माहिती सुद्धा दिलेली आहे की आज 2 तासानंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। परंतु याच्यामधून काही शेतकरी बांधव अपात्र सुद्धा ठरणार आहेत। म्हणजेच काही शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा येणार नाही। ठराविक शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा, शेतकरी बांधवांनो, हे दोन्ही हप्ते सोडण्या अगोदर तुमच्याकडून पात्रतांची मागणी सुद्धा केलेली आहे। म्हणजेच जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहे। जे शेतकरी पात्रतेमध्ये बसत नसतील त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार नाहीत। बघा, शेतकरी बांधवांनो, हे दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये पेरणीच्या अगोदरच सोडण्यात येणार होते, परंतु सरकारकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे हे हप्ते पेरणीच्या आधी सोडण्यात आलेले नव्हते। परंतु शेतकरी बांधवांनो, सध्याच्या स्थितीला सर्व शेतकरी बांधवांची पेरणी सुद्धा झालेली आहे। तरी पण राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने सुद्धा निर्णय घेतलेला आहे की काही शेतकरी बांधवांना दुबार पेरणी करायची आहे। म्हणजेच काही शेतकरी बांधवांनी पहिल्यांदा पेरणी केलेली होती, परंतु पाऊस न पडल्यामुळे त्यांच्या पिकांचे नुकसान झालेलं आहे, तर त्यांना दुबार पेरणी करायची होते। त्यामुळे आज 2 तासानंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण जे शेतकरी पात्रतेमध्ये बसत असतील त्यांना दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार करणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। 12 जिल्ह्यांमधील 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत। म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा, शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल पीएम किसान योजनेचा हप्ता प्रत्येक 4 महिन्यानंतर तुमच्या खात्यामध्ये विस्तार होत असतो आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता प्रत्येक 4 महिन्यानंतर तुमच्या खात्यामध्ये विस्तार होत असतो। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा 24 फेब्रुवारी 2025 रोजी पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता मिळालेला होता। त्या फेब्रुवारी महिन्यापासून पुढच्या 4 महिन्यांमध्ये तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा विस्तार होणार होता। म्हणजे शेतकरी बांधवांनो, 24 फेब्रुवारी पासून ते 24 जून पर्यंत 4 महिने पूर्ण झालेले आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांनो, 4 महिने पूर्ण झालेले आहेत। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये आज पुढील 2 तासांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा
येणार आहे। तर या दोन्ही हप्त्यांसाठी प्रमुख 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि 10 बँकांची निवड करण्यात आलेली आहे। परंतु काही बँका नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता घेण्यासाठी चालणार नाही। जर तुमचं बँक खातं त्या बँकेमध्ये असेल तर तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार नाहीत। बघा तुम्हाला सुद्धा बँका सांगणार आहे त्याच बँकेमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहे। तुमची बँक सुद्धा या प्रमुख बँकेमध्ये असायला पाहिजे तरच तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत। बघा काही बँकांना डीबीटी नाही तर काही बँकांना आयएफसी कोड नाही, त्यामुळे त्या बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात येत नाही। परंतु ज्या बँकांना आयएफसी कोड असेल, डीबीटी असेल त्याच बँकेमध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेशी लिंक असेल त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहे। तर याच्यामध्ये पहिली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, या बँकेमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत। त्यानंतर दुसरी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक, तिसरी बँक म्हणजे कॅनरा बँक, तर या तिन्ही बँकांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहे। सोबतच चौथी बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पाचवी बँक म्हणजे आयसीसीआय बँक, खाजगी क्षेत्रामधील सर्वात मोठी बँक आहे, त्यामुळे आयसीसीआय बँकेमध्ये पैसे येणार आहेत। आयडीएफसी बँकेमध्ये, एचडीएफसी बँकेमध्ये पैसे येणार आहेत। त्यासोबत युनियन बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। बघा या प्रमुख बँका आहेत, उर्वरित प्रमुख बँका सुद्धा सांगणार आहे। जर तुमचं बँक खातं या प्रमुख बँकांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे येणार आहेत। त्यासोबत बँक ऑफ बडोदा असेल, ॲक्सिस बँक असेल, पोस्ट बँक असेल। बघा पोस्ट बँक गव्हर्नमेंटची सर्वात मोठी बँक आहे, त्यामुळे पोस्ट बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। एंडलेस बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। आणि आता ज्या तुम्हाला बँका दाखवत आहेत तर या सर्व बँकांमध्ये पैसे येणार आहेत। परंतु ज्या 12 जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तारित होणार आहेत ते 12 जिल्हे सुद्धा बघून घेऊया। परंतु शेतकरी बांधवांनो त्या अगोदर आपण पात्रता सुद्धा बघून घेऊयात, कारण जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तारित करण्याचे आदेश आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। बघा शेतकरी बांधवांनो तुम्ही सुद्धा या पात्रतेमध्ये बसत असाल तरच मला दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तारित होणार आहेत। परंतु काही शेतकरी बांधवांनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट केलेली होती की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 3000 रुपये प्रमाणे येणार आहे का? बघा शेतकरी बांधवांनो अजून या दोन्ही हप्त्यांच्या रकमा वाढवण्यात आलेल्या नाहीत, म्हणजेच याच्यामध्ये 1000 रुपयांची वाढ होणार आहे, परंतु ही वाढ अजून झालेली नाही। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी गैरसमज सुद्धा करायचा नाही। तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे पैसे 2,000 रुपयाप्रमाणे विस्तारित सुद्धा होणार आहेत, म्हणजेच तुम्हाला हे 4000 रुपये विस्तारित होणार आहेत। याच्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा विस्तारित होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो तुम्ही सुद्धा पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा याच्यामध्ये पहिली पात्रता म्हणजे तुमच्याकडे 2 हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे। दुसरी पात्रता म्हणजे तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढलेले असावे। तिसरी पात्रता म्हणजे तुमची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असावी आणि चौथी पात्रता म्हणजे घरामधील कोणताही सदस्य सरकारी हुद्द्यावरती कामाला नसावा, तरच मला पुढील 2 तासांमध्ये दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये सुद्धा विस्तारित होणार आहे। तर बघा जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये पात्र ठरलेले असेल त्या शेतकरी बांधवांना आज दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तारित होणार आहेत। बघा आज 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा, दुसरा जिल्हा बीड जिल्हा, तिसरा जिल्हा जालना जिल्हा, चौथा जिल्हा हिंगोली जिल्हा, 5वा जिल्हा चंद्रपूर जिल्हा, 6वा जिल्हा गडचिरोली जिल्हा, 7वा जिल्हा गोंदिया जिल्हा, 8वा जिल्हा अमरावती जिल्हा, 9वा जिल्हा यवतमाळ जिल्हा, 10वा जिल्हा बुलढाणा जिल्हा, 11वा जिल्हा सातारा जिल्हा आणि 12वा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा। बघा 12 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत, बँका सुद्धा सांगितलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही